बातमी अजित पवारांसंदर्भातली आहे। अजित पवारांकडून निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग करण्यात आलेला आहे। ईव्हीएम प्रचार रथाचं दादांकडून उद्घाटन करण्यात आलं। या उद्घाटन प्रकरणीच जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना नोटीस बजावलेली आहे। तहसीलदार ज्योती देवरेंना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। पुण्याच्या खेड आळंदीमधील हा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे आता अजित दादा हे पुन्हा अडचणीत आल्याचं दिसतंय। नितीन पाटणकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली सविस्तर माहिती देतील। नितीन, निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग अजित पवारांनी केलेला आहे। ईव्हीएम प्रचार रथाचं दादांकडून उद्घाटन करण्यात आलं आणि त्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे। काय सविस्तर अपडेट? निश्चितपणे विधानसभा निवडणूक सुरू होण्याच्या आधीच आता आचारसंहिता भंग किंवा निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करण्याचे प्रकार समोर येऊ लागलेले आहेत आणि हा पहिलाच प्रकार आहे आणि थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच निवडणूक आयोगाच्या नियमाचं उल्लंघन केल्याचं समोर आलेलं आहे। त्यांनी निवडणूक आयोगाचा जो ईव्हीएम प्रचार रथ आहे जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेला त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि या प्रकरणाची जिल्हा निवडणूक शाखेने गंभीर दखल घेत तहसीलदार आणि प्रांत यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आलेला आहे। मात्र अजित पवार यांना कुठलीही नोटीस किंवा खुलासा मागवण्यात आलेला नाही। कदाचित राज्य निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेऊन या अधिकाऱ्यांवर ज्यांनी अजित पवार यांच्या हस्ते या रथाचं उद्घाटन केलं त्यांच्यावरही कारवाई करण्याची शक्यता आहे आणि अजित पवार यांच्याकडनंही खुलासा मागवला जाऊ शकतो। अच्छा, नेमका नियम काय सांगतो या संदर्भातला? निवडणूक आयोगाचे जे कार्यक्रम आहेत, हा जो प्रचार रथ होता त्याचबरोबर मतदानाविषयी जनजागृती करणे किंवा इतर कार्यक्रम असतील ते कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या अधीनस्थ जे अधिकारी असतील। धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी नितीन। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घेत राहू। तर अजित पवारांनी नियमाचा भंग केल्याचं सध्या समजतंय।